स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला, कवितेच्या मना अंतर्गत वाचक समाजाच्या या 82व्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज या 82व्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानासाठी मी विनंती करतोय सौ तोंडचेकर मॅडम यांना की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रहण करावं. आणि आज आपल्याशी संवाद साधणार आहेत आदरणीय डॉक्टर रंगनाथजी गुरसुरकर सर. मी यांनाही विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. नर्मदा परिक्रमा या विषयावर या पुस्तकावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत आदरणीय डॉक्टर रंगनाथ गुरसुरकर सर. खरं पाहिलं तर आजपर्यंत आपण एकाच पुस्तकाला ग्रहित धरून संवाद साधला गेलेला, पण आज सर एकंदरीत 3 पुस्तकावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि या 3 पुस्तकाचे वेगवेगळे लेखक आहेत. गोनी दांडेकर, दुसरे आहेत जगन्नाथ कुंठे आणि तिसरे आहेत कालिदास तेलवरे. या तिघांच्या एकाच विषयावरच्या पुस्तकावर नर्मदा परिक्रमा यावरती आज आपल्याशी संवाद साधणार आहे आदरणीय डॉक्टर रंगनाथजी गुरसुरकर सर. अशा मान्यवरांचं आपल्याला आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मागे एकदा सरांची उपस्थिती लाभली होती, पण ते प्रेक्षक म्हणून आलेले होते आणि आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी आदरणीय डॉक्टर अनिलजी भिकाणे सरांना विनंती करतोय की डॉक्टर रंगनाथजी गुरसुरकर सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. याचबरोबर आदरणीय नळगीरकर मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण तोंडचेकर मॅडम यांचं आज या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं याचं आहे. या 2 महाविभूती आहेत आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सौ तोंडचेकर ताई. तर श्रीमती तोंडचेकर ताई अध्यक्ष म्हणून लावलेले आहेत आणि आपल्याला संवाद साधणारे डॉक्टर रंगनाथ गुरसुरकर सर. आम्हाला वरचेवर एकदा अत्यानंद जेव्हा होतो त्यावेळेला माणसाला काही सूचना असं होतं, तद्वतच आमची अवस्था व्हायला लागलेली आहे. कारण आम्ही 100कडे हळूहळू जात आहोत आणि या 100 गाठण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद अत्यंत मोलांचा आम्हाला मिळायला लागलेला आहे. आणि मी आता यामध्ये जास्त वेळ न घेता खरं पाहिलं तर आज आपल्याशी संवाद साधणार होते आदरणीय डॉक्टर दत्ता भोसले सर. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचा मुलगा परदेशामध्ये राहतोय आणि त्या मुलाला भेटीसाठी जाण्यासाठी त्यांनी जो व्हिसा काढण्याची प्रक्रिया ती चालू केलेली होती. आणि आज त्या म्हणजे उद्या सकाळी मुंबईमध्ये त्यांना बोलावलं गेलेलं आहे आणि त्यामुळे नाईलाज असतो त्यांना आज मुंबईला जावं लागत आहे. आणि म्हणून त्यांनी मला आश्चर्याचं वाटतं की एवढी मोठी माणसं असून देखील त्यांनी पाया पडतो तुमच्या इथपर्यंत शब्द त्यांनी उच्चारले. खरं पाहिलं तर आमच्यासाठी त्यांनी हे शब्द वापरू नये, पण त्यांनी इथपर्यंत शब्द वापरून त्यांनी आम्हाला विनंती केली की माझी खरं पाहिलं तर मी तुम्हाला दिलेला शब्द टाळत असताना माझं मला कितीतरी वाईट वाटतं असं ते बोलले. पण आम्ही त्यांना असं म्हणलं की काही हरकत नाही, अडचणी आहेतच, परंतु तुम्ही आणखी आम्हाला नंतर येणारच आहात. ते म्हणले की आता पुढचा वेळ मी तुमच्याकडनं घेणार नाही, पुढचा वेळ मी स्वतः तुम्हाला सांगेन की या दिवशी मी आपल्याकडे येणार आहे. आणि त्यामुळे नाईलाज असतो ऐन वेळेला आम्हाला
प्रयत्न करावा लागला आणि मी डायरेक्ट सरांशी संपर्क न साधता माझी हिंमत होत नव्हती की सरांना ऐन वेळेला निमंत्रित करावं, त्यांना नियोजित आपल्याला वेळ द्यायचा होता. परंतु आदरणीय रणेंद्रनाथजी अंबरखाने यांच्याशी मी संवाद साधला आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडनं होकारही घेतला आणि आज ऐन वेळेला का होत नाही पण त्यांनी खूप मोठा विषय आपल्यासाठी निवडलेला आहे. तर मी वेळ जास्त न घेता आदरणीय डॉक्टर रंगनाथजी गुरसुरकर सरांना विनंती करतोय की आपल्यासाठीचा 1 तासाचा वेळ आहे. 1 तासानंतर पुढचा वेळ हा 15-20 मिनिटाचा वेळ संवाद या उपस्थित वाचकांसाठीचा असतोय. ते आपल्याशी चर्चा करतील आणि अध्यक्षांना तसा अध्यक्षीय समारोपासाठीचा जास्त वेळ नाहीये. एक आपण नामधारी अध्यक्ष आपण या ठिकाणी नियुक्त करतोय. खरं तर ताई मागेच म्हणत होत्या की मीही एका पुस्तकावर बोलायला तयार आहे. परंतु आम्ही त्यांना म्हटलं की मला सध्या तरी नियोजितामध्ये जागा जवळचा आपल्यासाठी नाही. आम्ही जरूर आम्हाला असं जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला आम्ही विनंती करू. पण आज त्या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभल्या आणि अध्यक्षीय समारोप हा शेवटच्या 2-3 मिनिटाचा असतोय. तर मी आदरणीय डॉक्टर रंगनाथजी गुरसुरकर सरांना विनंती करतोय की आपल्या विषयाला आपण या ठिकाणी संवाद साधण्यासाठी सुरुवात करू. वाचक संवाद या संस्थेचे संयोजक माननीय अनंतराव कदम, कुठून बऱ्याच दिवसापासून मी त्यांचं नाव घ्यायचा प्रयत्न करतोय. निवडणुकीचा काळ असल्यामुळं अनंत गीतेच नाव माझ्या तोंडात यायला लागले, पण तसं काही होऊ नये म्हणून प्रयत्न करा. आणि मी इथे आल्यानंतर त्यांचा परिचय करून घ्या. त्यांच्या वडिलांचा माझा पूर्वीचा परिचय आहे, पण तरी मी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानतो. कारण माझं भाषण ऐकल्यानंतर नंतर माझे आभार ऐकण्यास तुम्ही थांबाल की नाही याची मला शंका आहे, म्हणून मी अगोदरच आभार मानतो. आभार याच्यासाठी की बरेच दिवसापासून ह्या संस्थेमध्ये आपण आपले विचार मांडावेत अशी माझी इच्छा होती. पण मला असं कळलं की इथे नंबर लावा लागतो. बरेच वाचक क्यूमध्ये असतात आणि जिथे क्यू असते तिथे मी सहसा जात नाही, त्यामुळं मी थोडा घाबरत होतो. पण आपण पेपरमध्ये एखादी बातमी वाचतो, भविष्य वाचतो आणि एखाद्याच्या नशिबात त्या दिवशी अचानक धनलाभाचा योग असतो. तसं मला एक 5-6 दिवसापूर्वी अचानक धनलाभाचा योग आला. मी डॉक्टर देशमुखांकडे बसलो होतो, तिथे रमेश अंबरखाने होते आणि तिथे आनंद कदम साहेबांचा फोन आला की असं असं झालेलं आहे, दत्ता भोसले येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर गुरसुरकरांना विचारता का. मी तिथेच होतो. त्यांनी विचारलं. मी पटकन हो म्हणालो नाही, कारण माझ्याकडे 2-3 पुस्तकं ज्या विषयात मला बोलायचं होतं 2-4 पुस्तकं होती आणि एवढ्या कमी दिवसात माझी तयारी होईल की मी शिक्षक असल्यामुळे तयारी केल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळं तयारी होईल की नाही हे मला जरा खात्री वाटत नव्हती, म्हणून मी म्हटलं संध्याकाळपर्यंत मी विचार करून सांगतो. मग त्या 3 पुस्तकापैकी 3-4 पुस्तकापैकी एक पुस्तक मला सापडलं नाही, पण मी वाचलेलं असल्यामुळं माहिती होतं, म्हणून मी त्यांना होकार कळवला. ह्या संदर्भात मला आठवण होते ते डोळे सरांची. कारण डोळे सर आम्हाला गप्पामध्ये नेहमी सांगायचे की बऱ्याच वेळा असं व्हायचं की उदगीरमध्ये एखादी सभा असली, एखादा कार्यक्रम असला, त्या सभेचा अध्यक्ष ऐनवेळी आला नाही किंवा वक्ता ऐनवेळी आला नाही तर लोक डोळे सरांना बोलवायला जायचे आणि डोळे सर ही आनंदाने ते आमंत्रण स्वीकारायचे. तेव्हा मला वाटलं आपण डोळे सर ते एवढे मोठे होते, आपण तर फार लहान आहोत, आपण स्वीकारलं काही हरकत नाही, म्हणून मी ते आमंत्रण स्वीकारलं. आणि हे जे वाचक संवादावर पुढे जे संकट आलं होतं त्याचं एक संधीमध्ये रूपांतर करण्याचं मी ठरवलं. आता त्याच्या पुढे हा जो वाचक संवाद ही संस्था यांनी स्थापन केली आणि हा उपक्रम चालवतात, असाच उपक्रम आम्ही 15 वर्षापूर्वी उदगीरमध्ये सुरू केला होता. डॉक्टर देशमुख, पागे सर हे त्यांचे विटनेस आहेत आणि आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष हा उपक्रम चालवला. पण त्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. सातत्य कमी पडलं किंवा परसुएशन कमी पडलं, लोकांचा प्रतिसादही तेवढा नव्हता. नंतर 1-2 वर्षांनी तो उपक्रम बंद पडला. पण आपलं स्वप्न जर एखादा दुसरा माणूस पूर्ण करत असेल आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करत असेल तर त्याचा आनंदही आपल्याला तेवढाच होतो. तसा आनंद मला आज झालेला आहे की ही संस्था 82वा कार्यक्रम सादर करते. जवळजवळ 3-4 वर्ष झाले सातत्याने ते सगळ्या लोकांना संपर्क साधतात आणि हा यशस्वीरित्या हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे, याच्याविषयी मी त्यांचं अभिनंदनही करतो. दुसरं, बहुतेकांना काळजी वाटते, पण पेपरमध्ये वाचतो की आजकाल TV मुळे वाचन कमी झालं आहे.
पण ही उपस्थिती पाहता मला असं वाटत नाही लोकांचं वाचन कमी आहे. लोकांचं वाचन आहे, फक्त त्यांना संधी पाहिजे, चांगली पुस्तकं कुठली आहेत ते माहिती पाहिजे, म्हणजे त्यानंतर त्या संदर्भात त्यांचं वाचन होऊ शकेल. आजकाल आपण वृत्तपत्रीय लेखातून जे पुस्तक परिचय येतात ते वाचून पुस्तकं विकत घेतो आणि वाचतो, पण ते बऱ्याच वेळा ते फसवे असतात, ते जाहिरातीसाठी लिहिलेले असतात. आणि माझा बऱ्याच वेळा असा अनुभव आहे की त्यातून आलेले परिचय ते पुस्तक त्याप्रमाणे नसतं. पण एखाद्या वक्त्याने जर आपल्याला सांगितलं की हे पुस्तक असं आहे, तर आपण नक्कीच त्या पुस्तकाचा विचार करू शकतो. मी मध्यंतरी 7-8 वर्ष बिदरला होतो, त्यामुळे माझ्या या संस्थेशी एवढा संबंध आला नाही. पण मध्ये एकदा श्रीपाल सबनीसच्या भाषणाच्या वेळी मी इथं आलो होतो आणि ही मला आता दुसरी संधी मिळते, त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानून माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. माझा मुख्य विषय मी दिलेला आहे तो नर्मदा परिक्रमा. हा विषय त्यांनी बऱ्याच जणांना SMS करून सांगितला आणि हा विषय आणि माझ्या डोक्यावरची केसाची रचना करून मला एक दुकानी फोन केला की तुम्ही नर्मदा परिक्रमेला जाऊन आलात का, मुंडन करावं लागतं तिथं. मी म्हणलं तसं काही मी जाऊन वगैरे आलो नाही, माझा प्रत्यक्ष अनुभव नाही, फक्त वाचिक अनुभव आहे. ह्या विषयावरची मी जवळजवळ 3-4 पुस्तकं वाचलेली आहेत. पहिला अनुभव माझा असा आहे की मी विद्यार्थी असताना पुण्यात शिकत असताना BJ मेडिकल कॉलेजमध्ये रविवारच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये गोनी दांडेकरांचं आत्मचरित्र स्मरणगाथा ह्याचा क्रमशः भाग यायचा आणि तो मी वाचायचा. त्यामध्ये ह्या नर्मदा परिक्रमेचा त्यांच्या आयुष्यातला जो भाग आहे तो भाग त्यांनी लिहिला होता. तो मला इतका उत्कंठापूर्ण आणि औत्सुक्य माझं कुतूहल एवढं वाढलं की ते पुस्तक पब्लिश केल्यानंतर मी ते पुस्तक विकत घेतलं, वाचलं आणि मित्रांना पण वाचायला दिलं आणि ते पुस्तक इतरांना प्रेझेंट केलं. त्यानंतर मला असं समजलं ह्याच विषयावर त्यांचे अगोदर पब्लिश झाले 1956. ही गोष्ट आहे स्मरणगाथा 1967-68. आणि त्याच्या अगोदर पुन्हा एकाची भ्रमणगाथा ही कादंबरी त्यांनी त्याच अनुभवावर लिहिली आहे. 1956-57ला एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे, तेही मी वाचलं. त्यातून मला एक कुतूहल जागृत झालं की किती खडतर प्रवास आहे हा, आणि कसा केला असेल, आपल्यालाही संधी मिळाली तर आपण करावं असा माझा विचार होता. पण नंतर आपल्या व्यवसायाच्या शिक्षणाच्या याच्यामध्ये मी ते विसरून गेलो. नंतर एक 2-3 वर्षापूर्वी माझे मोठे भाऊ नर्मदा परिक्रमेला जाणार होते. त्यासाठी तयारी म्हणून त्यांनी 2-3 पुस्तकं मागवली. त्यापैकी एक हे जगन्नाथ कुंटेचं हे नर्मदे हर हे पुस्तक, हे बहुतेकांनी वाचलेलं असेल. आणि दुसरं कालिदास तेलवरे नावाच्या माणसाने लिहिलं हे नर्मदा परिक्रमा. ह्या जगन्नाथ कुंटेचं दुसरं एक साधना मस्त म्हणून हेही परिक्रमेवरचं पुस्तक आहे. तर हे कदाचित तुम्ही वाचलेली असतील. तर त्या सगळ्या पुस्तकांचं एकामागे एक मी वाचन केलं. पुन्हा एकाची भ्रमणगाथाही परत मी विकत घेतलं आणि ते वाचलं आणि त्याच्यावरती आपण कुठंतरी एक लिहावं किंवा बोलावं असं माझ्या मनात विचार होता. आता हे जे तिन्ही लेखक आहेत, ह्या तिन्ही लेखकांची पार्श्वभूमी आणि लिहिण्याची स्टाईल, लिहिण्याचा उद्देश हे सगळं वेगवेगळं आहे. त्यापैकी पहिलं गोनी दांडेकरांचं पुन्हा एकाची भ्रमणगाथा. ह्या पुस्तकाबद्दल ते पुस्तक माझ्या हातात नाही, त्यामुळं त्याचे संदर्भ मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण माझ्या लक्षात आहे त्यात काय त्याच्याशी मी थोडं सांगणार आहे. तिन्ही पुस्तकाचे लेखक, त्या पुस्तकाचं साम्य काय आणि फरक काय हे मी तुम्हाला सांगतो. गोनी दांडेकर हे प्रथितीय साहित्यिक, तुम्हाला माहीत आहे, मराठी साहित्य अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं स्मरणगाथा हे आत्मचरित्र खूप प्रसिद्धीला पावलं. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या, दुर्ग ब्राह्मणावरची पुस्तकं, 5-6 पुस्तकं तर मी वाचली. त्यातलं पवनाकांत धोंडी हे पुणे विद्यापीठात पीडिग्रीला अवांतर वाचनाचं पुस्तक म्हणून होतं. माचीवरचा बुधा, आम्ही भगीरथाचे पुत्र, पूर्णामाईची लेकरं, इतकी पुस्तकं तर मी वाचली आहेत. म्हणजे त्यांची एक स्टाईल आहे, एक शैली आहे, रंजक वर्णन करण्याची त्यांची स्टाईल आहे आणि ललित लेखक म्हणून त्यांची खूप प्रसिद्धी झालेली आहे. पण कालिदास तलवारे जर ह्या लेखकाचं सोडलं तर बाकी दुसऱ्या दोन्ही लेखकांनी परिक्रमा ही ठरवून केलेली नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचा फक्त एक विषय सारखा आहे की एक नर्मदा परिक्रमा तिघांनी केलेली आहे, पण त्यांचे उद्देश वेगवेगळे होते. त्यापैकी मी पहिल्यांदा गोनी दांडेकरचा उद्देश सांगतो. गोनी दांडेकरचं आत्मचरित्र ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना हे माहिती आहे. त्या अगोदर मी एक विचारू शकतो की ह्यापैकी कोणी नर्मदा परिक्रमा केलेली आहे का? इथं उपस्थित असलेल्यापैकी कोणी नर्मदा परिक्रमा केली आहे का? केली नसेल तर ते नावांनी पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. शिवाय ह्या पुस्तकापैकी कोणी वाचलं असेल तर माझे काही संदर्भ चुकले तर ते मला सांगू शकतात. तर गोनी दांडेकरच्या परिक्रमेचा हेतू काहीच नव्हता, एमलेस अशी परिक्रमा त्यांची झाली आहे. कसं
तर ते 9वी-10वीत असताना घरी त्यांच्या वडिलांशी काहीतरी खटका उडाला, भांडण झालं आणि ते घरातून बाहेर पळून गेले. आणि त्या भ्रमंतीच्या काळात 1-2 वर्ष, 9वी-10वी म्हणजे 15-16 वर्षाचे असतील, 1-2 वर्षांनी म्हणजे 20 ते 25 वर्षाच्या वयामध्ये एका नर्मदा परिक्रमेच्या जथ्यामध्ये ते जॉईन झाले, ते त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी ही नर्मदा परिक्रमा केली. पण नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्याचा वृत्तांत त्यांच्या आत्मकथनात आहे. त्यांनी त्या पार्श्वभूमीवर आधारित कादंबरी लिहिलेली आहे. कारण ललित लेखकाला कुठेतरी कथाबीज मिळावं लागतं. त्या परिक्रमेच्या काळात त्यांना ते कथाबीज मिळालं आणि त्याच्यावरती त्यांनी ती कादंबरी लिहिली आहे. त्याच्यामुळे त्यांचं पुन्हा एकाची भ्रमणगाथा पुस्तक हे पूर्ण भ्रमणगाथेचा इथान वृत्तांत नाही, तर त्यांच्या काही भागाचा त्यात वृत्तांत आहे आणि ती एक कादंबरी आहे. त्याच्यामुळे आत्मकथनात्मक आणि सृजनात्मक अशा दोन्ही बाजू त्याला आहे. म्हणजे काही सत्यही आहे, ते आत्मकथनावर आधारित आहे, कारण त्याचा उल्लेख स्मरणगाथेमध्ये आलेला आहे म्हणून ते सत्य आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक आहेत, म्हणजे त्यातलं प्रेम प्रकरण, त्यातलं इतर वर्णनं, आणि दुसरं म्हणजे त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेलीच नाही, त्याच्यामुळे ती पूर्ण परिक्रमेचं वर्णन नाही. पण एक रंजक पुस्तक म्हणून कुठल्याही वाचकाला हातात घेतल्यानंतर ते पुस्तक ठेवावंसं वाटणार नाही, इतकं ते चांगलं पुस्तक आहे. तुम्ही एकदा हातात घेतलं तर तुम्ही संपूर्ण ते पुस्तक उठाल. त्यामध्ये हा जो परिक्रमावासी आहे, तिकडचे काही खास शब्द आहेत. परिक्रमा करणाऱ्याला परिक्रमावासी म्हणतो. हा परिक्रमावासी त्या जथ्याबरोबर जातो. ते जथ्यात असणारे फक्कड म्हणजे जे साधू बैरागी असतात, ते गांजा पिणारे, धुनी पिटून गांजा पितात, वेगवेगळे प्रकार चालतात, त्यांच्याबरोबर जातात. प्रत्येक ठिकाणी त्यांना जेवण मिळतं, सदावर्त असतात. ही सगळी वर्णनं आहेत. परिक्रमेचा एक नियम असा आहे की कुठल्याही गावात 2 दिवस राहायचं नाही. नर्मदा नदी ओलांडायची नाही, नर्मदा नदीला क्रॉस करून जायचं नाही आणि नर्मदेच्या किनारी घाणसुद्धा करायची नाही. नियम असा आहे की नर्मदा नदीमध्ये पोहणंसुद्धा निषिद्ध आहे. तुम्ही पाणी भरून घेऊन स्नान करायला पाहिजे, पायसुद्धा नर्मदेत बुडू नये अशी त्यातली मागची भावना आहे. तर हे परिक्रमावासी 8 महिने परिक्रमा करतात आणि 4 महिने चातुर्मासाची परिक्रमा त्यांची थांबते. कारण नर्मदा नदीला पूर आलेला असतो, पाणी खूप असतं, चिखल असतो आणि ही पायी परिक्रमा आहे, त्यामुळं खूप वेळ लागतो, म्हणून 4 महिने ते कुठेतरी विश्रांती घेतात. अशा एका विश्रांतीच्या काळात तो लेखक म्हणा किंवा त्यांचा जो नायक आहे, पुन्हा एका ब्रह्मगाथा, ही कादंबरी आहे, काल्पनिक वर्णन आहे, तो एका महंताच्या आश्रमात थांबतो तिथे चातुर्मासासाठी. आणि भरपूर भ्रमण झाल्यामुळं वाचन खूप आहे, त्यांच्याकडे ज्ञान असतं, वैराग्य आहे, प्रवचनाची सवय आहे, त्याच्यामुळं ते तिथल्या त्या महंताला प्रभावित करतात. त्यांचं ज्ञान, त्यांचं वैराग्य, त्यांची भाषा, हे सगळं बघून तो प्रभावित होतो. आणि त्या महंताला त्या चातुर्मासात दुसऱ्या कुठेतरी एका गावाला जायचं असतं, तर तिथे काही विद्यार्थी असतात, त्यांना शिकवण्याचा जो भाग आहे तो ह्यांच्यावर सोपून, ह्यांच्यावर जबाबदारी सोपून तो 3-4 महिन्यासाठी चातुर्मासासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो. ह्या कालावधीमध्ये त्या महंताची एक मुलगी बाल विधवा असते, तरुण असते, हाही तरुण 20-25 वर्षाचं वय, ती 15-16 वर्षाची असेल. तर त्यांच्यामध्ये जो संवाद होतो, एकमेकाविषयी आकर्षण निर्माण होतं. हा जरी वैरागी असला तरी निश्चय करून परिक्रमावर निघालेला असा काही संन्यासी नव्हता, त्याच्यामुळे कोमल भावना दोघांच्याही मनात निर्माण होतात. पण समाजाची बंधनं, वेळेची बंधनं, काळाची बंधनं, आपल्या वेशभूषेची किंवा आपल्या पदाची बंधनं, ह्यामुळे ते व्यक्त करू शकत नाही. त्या प्रेमाचं वर्णन त्या कादंबरीमधलं इतकं अव्यक्त प्रेम आहे, अशारीरिक प्रेम आहे, ज्याला आपण प्लॅटॉनिक लव्ह म्हणतो, असं वर्णन आहे. पण त्यांच्या संवादातून हे एकमेकाच्या प्रेमात पडले ते लपून राहत नाही. एकमेकाची काळजी घेणं, एकमेकाची वाट पाहणं, एकमेकाची भेट नाही झाली तर हुरहुरता वाटणं, ही सगळी वर्णनं त्यात आहेत त्या कादंबरीमध्ये. पण शेवटी वेळ अशी येते, मी ह्याबद्दल जास्त सांगणार नाही, कारण ही काल्पनिक गोष्ट आहे, त्यामुळे मी ह्याबद्दल जास्त सांगणार नाही, ते पुस्तकही माझ्या हातात नाही. तर एक वेळ अशी येते, तो महंत परत येणार असतो, त्यावेळी कुणालाही न सांगता हा जो लेखक किंवा लेखकाचा जो नायक आहे तो ते गाव सोडून जातो. त्यात अजूनही त्या परिक्रमेची वर्णनं आहेत, पण हा त्यातला मुख्य भाग. एका ठिकाणी तो राहतो, तिथल्या गावातल्या प्रमुखाची भांडणं असतात, त्या मुलीला एकाने सोडून दिलं असतं, ती मुलगी तो जाऊन परत आणून त्या दोघांचं त्याने तो मिलन करून देतो, त्यांची भेट घडवून आणतो. अशा काही गोष्टी त्यात आहेत. परिक्रमेचं वर्णनही खूप छान आहे, पण त्यात काल्पनिक भाग किती आणि आत्मकथनात्मक भाग किती हे शोधून काढणं मोठं कठीण आहे. कुठल्याही ललित लेखकाला थोडा आत्मकथनाचा भाग असतो. जसं व्यंकटेश माडगूळकरचं कोवळी दिवस हे पुस्तक आहे, ते ललितही आहे आणि आत्मकथनात्मकही आहे, पण आपण त्याला आत्मकथन म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण ते आत्मकथनात्मक म्हणून लिहिलेलं नाही. स्मरणगाथेमध्ये भ्रमण
ह्या नर्मदा परिक्रमेचा उल्लेख जरूर आहे, पण ह्या बाकीच्या प्रकरणांचा काही उल्लेख नाही. त्यामुळे हा भाग काल्पनिक सुद्धा असू शकेल असं मला वाटतं. त्यामुळे ह्या पुस्तकाविषयी मी जास्त न बोलता मी दुसऱ्या पुस्तकाकडे वळतो. दुसरं पुस्तक आहे हे म्हणजे जगन्नाथ कुंटेचं नर्मदे हर हे पुस्तक आणि साधना मस्त हे पुस्तक. आता हा जो लेखक आहे हा सुद्धा काही प्रथितयश लेखक नाही, पण एक कलंदर वृत्तीचा माणूस आहे. हाही ठरवून परिक्रमेला गेलेला नाही, पण त्याची जी गुरु परंपरा आहे, वासुदेवानंद सरस्वतीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. वासुदेवानंद सरस्वतीचे शिष्य हे दत्त महाराज कवीश्वर, त्यांचे शिष्य शंकर महाराज, ह्या सगळ्यांचा हा शिष्य आहे. आणि ती शक्तिपात दीक्षा त्यांनी घेतलेली आहे आपल्या गुरुकडून. आणि हा अध्यात्म मार्गी आहे, साधना मार्गी आहे. आणि गुरूंचा आदेश आणि नर्मदा मैयाचा आदेश म्हणून तो परिक्रमेला गेलेला आहे, ठरवून परिक्रमा गेलेला नाही. तिसरा लेखक जो आहे तो मात्र अगदी ठरवून परिक्रमेला गेलेला आहे. तर ह्या पुस्तकामध्ये हे पहिलं जे पुस्तक आहे भ्रमणगाथा ही कादंबरी आहे. दुसरी दोन पुस्तकं ही मेमोआर्स टाईप आहेत, म्हणजे आठवणी, त्यांच्या परिक्रमेमधल्या आठवणी. ह्या माणसांनी कमीत कमी 4 परिक्रमा केलेल्या आहेत आणि 3 परिक्रमेनंतर त्यांचं हे पहिलं पुस्तक आलेलं आहे 2005 साली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या पुस्तकाच्या 13 आवृत्त्या निघालेल्या आहेत. इतकं हे पुस्तक पुण्यात प्रसिद्ध झालेलं आहे. बहुतेकांनी हे वाचलं असेल असं मला वाटतं, जे चोखंदळ वाचक आहेत किंवा ज्यांना साधनेमध्ये ह्या मार्गामध्ये आवड आहे त्यांनी हे पुस्तक निश्चित वाचलं असेल असं मला वाटतं. तर त्यांचा उद्देशही वेगळा आणि ह्यांचाही उद्देश वेगळा. आणि नंतर 3 परिक्रमा झाल्यानंतर सुद्धा ते लिहिण्याचं त्यांच्या मनात नव्हतं, पण प्रत्येक गोष्टीला एक योगायोग लागतो. ह्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे कृष्ण मेघ कुंटे. तोही असा फिरस्ती आहे. तो पुण्यात BSc झाल्यानंतर, BSc झुऑलॉजी झाल्यानंतर काय करावं म्हणून त्यांनी एक जाहिरात पाहिली आणि एका जाहिरातीमध्ये मधुमलाईच्या जंगलात वन्य प्राण्याचा अभ्यास करण्याच्या ह्याच्यासाठी शिकाऊ विद्यार्थ्यांची गरज होती म्हणून तिथे गेला. आणि तिथे 2-3 वर्ष राहून त्यांनी एका रानवेळेची शोधयात्रा नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते राजहंस प्रकाशनाने पुस्तक पब्लिश केलं. ते पुस्तक माझ्याकडे आहे. ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या वडिलांना अशी बुद्धी झाली, अरे हे मुलांनी काहीच अनुभव नसताना एवढं चांगलं पुस्तक लिहिलं आणि प्रकाशक छापतायत, तर आपण का लिहू नये म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि 15 दिवसात हे पुस्तक लिहून त्यांनी तयार केलं. आता ह्याच्यामध्ये एक भाग आहे की जे साधने मार्गातले लोक आहेत, जे साधना मार्गातले अध्यात्म मार्गातले आहेत, त्यातमध्ये असा एक नियम आहे की साधनेतले अनुभव, अतींद्रिय अनुभव हे दुसऱ्याला सांगू नयेत असा एक परंपरेत असा नियम आहे. पण तो नियम मोडून त्यांनी त्यात हे अनुभव ह्यात ग्रथित केलेले आहेत. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक त्यांनी इथं आल्यानंतर लिहिलं आणि त्याच्यानंतर एक परिक्रमा केली आणि निव्वळ साधनेच्या मार्गातले अनुभव हे साधना मस्त ह्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आता तिसरं पुस्तक आहे, मी सुरुवातीला फक्त तुम्हाला एक ढोबळ हे देतोय. हे कालिदास तेलवरे नावाचे ग्रस्त आहेत. ह्यांनी नर्मदा परिक्रमा ह्या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हे होते बँकेचे अधिकारी, कॅनरा बँकेचे मॅनेजर आहेत. ह्या दोन्ही लेखकांनी, जगन्नाथ कुंटे आणि कालिदास तेलवरे, ह्या दोन्ही लेखकांनी कुणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक लिहून वाचून त्यापासून प्रेरणा घेतली आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर दोघांनाही वाटलं की आपण परिक्रमा करावी. पण एकाने हे पुस्तक वाचलं, जगन्नाथ कुंटेने वाचलं नाही, कारण ती एक कादंबरी, त्याचा मला काही फायदा होणार नाही म्हणून त्यांनी पुस्तक वाचलं नाही. त्यांनी कुठलं पुस्तक वाचलं तर प्रसाद मासिकाचा एक दिवाळी अंक निघाला होता, ते वाचलं आणि त्यांनी परिक्रमेला सुरुवात केली. आणि त्यांनी काय परिक्रमा केली की त्यांना अंतर्मनातून एक आदेश आला, दृष्टांत झाला की तू परिक्रमा कर. गुरुचा आदेश आला, नर्मदा मैयाचा आदेश आला, म्हणून त्यांनी ती परिक्रमा सुरू केली. आणि ती परिक्रमा पूर्ण करून 3 परिक्रमेनंतर त्यांचे जे अनुभव आहेत ते असे मिक्स आहेत. काही पहिल्या परिक्रमेमधले आहेत, काही दुसऱ्यामधले आहेत, काही तिसऱ्यामधले आहेत. त्या गावाची ठिकाणं, नावं याच्यामध्ये सुद्धा एक वार अशी सुसंगतता नाही, पण तो आठवणीचा भाग आहे, त्यामुळं आपण ते क्षम्य करू शकतो. तर असं हे दुसऱ्या लेखकाचं पुस्तक. आणि तिसरा लेखक जो आहे हा कालिदास तेलवरे, हा बँकेचा अधिकारी आहे. त्यांनी पुन्हा एकाची भ्रमणगाथा वाचल्यापासून त्याच्या डोक्यात होतं की आपण ही एकदा ही करावी परिक्रमा. मग तो एकदा भडूचला कॅनरा बँकेचा मॅनेजर म्हणून असताना तिथे पटेल नावाचे एक ग्रस्त होते, त्याचे घरमालक, त्यांनी परिक्रमा पूर्ण केली होती. त्याच्याकडून त्यांनी माहिती घेतली आणि मग रिटायर झाल्यानंतर पुण्यात राहत असताना एका जाहिरातीमध्ये अशी एक जाहिरात आली पेपरमध्ये की आम्ही नर्मदा परिक्रमा करणार आहोत, कुणी ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं. असे 10-12 लोक तिथे जमले. नर्मदा परिक्रमेचे काही कठीण नियम आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे अनवाणी पायाने ही परिक्रमा करायची असते, पायात बूट नाही.
ह्या कालिदास तेलवरेला डायबिटीस होता, त्यामुळे त्यांनी पहिली अट घातली की मी पायात बूट घालणार, आणि सगळे म्हातारे रिटायर्ड लोक होते, त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. त्याच्यानंतर परिक्रमा करणारे अंगावरचे वस्त्र ठेवत नाही, फक्त एक धोतर एक पंचा, तर जास्तीत जास्त सामान काही कमीत कमी सामान ठेवायचं, एखादं भांडं पाणी प्यायला, एखादं जेवायला, एखादं शिजवायला, आणि त्या ह्याच्यामध्ये हे परिक्रमेला निघतात. त्याप्रमाणे त्यांनी जे सगळे नियम मोडले ते आपल्या सगळ्या कपड्यांविषयी, पैसे, वॉटर बॅग, त्याच्यानंतर स्लीपिंग बॅग, हॅवरसॅक सगळं सामान घेऊन हे 10-12 लोक मॉडर्न परिक्रमावासी म्हणून निघाले. त्या 12 लोकांपैकी ही परिक्रमा किती आवडावी याची तुम्हाला कल्पना येईल. फक्त हे कालिदास तेलवरे एकट्यानेच ही परिक्रमा पूर्ण केली आहे. त्या 11 लोक पहिल्याच वर्षी गळाले, आणि नंतरच्या 2 उपक्रमामध्ये त्यांनी कुणीच बरोबर यायला तयार नव्हतं, म्हणून जाहिरात दिली की परिक्रमेला यायला कोणी तयार आहे का. मग जाहिरातीला एकाने उत्तर दिलं, मग त्याला त्यांनी 1000 रुपये पगार, कपडे घ्यायला, बॅग घ्यायला, हॅवरसॅक घ्यायला 1000 रुपये दिले, आणि परिक्रमेच्या दिवशी हा माणूस आलाच नाही. त्यांचे पैसे वाया गेले, ते परिक्रमा रिझर्वेशन सगळं कॅन्सल केलं, आणि नंतर त्यांनी बायकोला तयार केलं. मग बायकोला वाटलं आता हे कसंही जाणारच आहेत, मग एकटे जाण्यापेक्षा आपण बरोबर का जाऊ नये, म्हणून ती तयार झाली, आणि परिक्रमेचे शेवटचे 2 भाग त्या दोघांनी मिळून पूर्ण केलेले आहेत. आणि ही नर्मदा परिक्रमा ही इतकी अवघड आहे की हिंदू धर्मपरंपरेप्रमाणे मानस सरोवर यात्रेनंतर अवघड परिक्रमा हीच आहे. मानस सरोवर ही यात्रा 1 महिन्यात पूर्ण होते, पण ही परिक्रमा पूर्ण व्हायला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात. त्यापैकी चातुर्मासाचे 4 महिने सोडले तर प्रत्यक्ष चालणं हे 2 वर्ष 3 महिने 13 दिवस होतं. नर्मदा नदीची लांबी आहे 1300 किलोमीटर, आणि पायी चालणारा जो प्रवास आहे एकूण होतो 2800 किलोमीटरचा. कारण एकदम नर्मदीच्या काठाकाठीने त्यांना जाता येत नाही, मधून त्यांना रस्ता बदलावा लागतो. तर एकूण परिक्रमा ही 2800 किलोमीटरची होते. रोज 5 किलोमीटर प्रमाणे जर चाललं तर 3 वर्ष लागतात. रोज 10 किलोमीटर प्रमाणे जर तुम्ही चाललात तर 2 वर्ष लागतात, आणि रोज 5 किलोमीटर प्रमाणे जर तुम्ही 15 किलोमीटर चाललात तर 7 महिन्यात 210 दिवसामध्ये ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. ह्या लेखकाने ही परिक्रमा 180 दिवसात पूर्ण केलेली आहे, आणि उद्देश ठरवून परिक्रमा केलेला हा एकटाच लेखक आहे. म्हणून आता पुस्तक तुम्हाला कुठलं आवडलं असं म्हणाल, मला पुस्तकाविषयी अजून सांगायचं आहे, पण त्याच्यामध्ये मला एक श्लोक आठवतो भगवद्गीतेतला, हे यो यथा माम प्रबोध्यन्ते ताम सतैव भजामि. तुमची जशी बघण्याची दृष्टी आहे त्याप्रमाणे तुम्हाला, किंवा तुम्ही जसं परमेश्वराला भजता तसं तुम्हाला परमेश्वर फळ देतो, त्याप्रमाणे तुमची त्या पुस्तकावर बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याप्रमाणे ते पुस्तक तुम्हाला कुठलं आवडेल सांगता येते. तुम्हाला निव्वळ कर्मणूक पाहिजे असेल, शांत सुख आहे, मनोरंजनात्मक, तर पुन्हा एकाची भ्रमणगाथा उत्तम पुस्तक आहे. तुम्ही एका दिवसात ते संपवू शकता. तुम्ही साधना मार्गातले असाल, अध्यात्म मार्गातले असाल, तुम्हाला साधनेचे अनुभव, अतिंद्रिय अनुभव, चमत्कार ह्याविषयी उत्सुकता असेल तर नर्मदेहर, जगन्नाथ कुंटे आणि साधना मस्त ही 2 पुस्तकं चांगली आहेत. पण तुम्हाला जर परिक्रमा करायची असेल तर ह्या दोन्ही पुस्तकांचा काहीही उपयोग नाही. हे तिसरं जे पुस्तक आहे हे मला विशेष आवडलं, कारण मला पहिल्या पुस्तकामुळं कुतूहल निर्माण झालं, दुसऱ्या पुस्तकामुळे उत्सुकता वाढली, आणि तिसऱ्या पुस्तकामुळं मला परिक्रमा करावीशी वाटायला लागली. पण मी परिक्रमा करू शकेन असं मला वाटत नाही, कारण माझ्या फिजिकल डिसॅबिलिटीमुळं मी चालू शकेन की नाही असं मला वाटतं. पण आजकाल त्याच्यावरही उपाय निघालेले आहेत. सगळे पायी परिक्रमा सगळेच करत नाही. त्यांनी असं लिहिलेलं आहे की 80% लोक, फक्त 15 ते 20% लोक हे फक्त पायी करतात. 80 ते 90% लोक बस आणि रेल्वेचा वापर करतात. आता त्यामध्ये असं झालं आहे की नर्मदा सरोवरामुळं ती चुलपाणी जंगल पाण्यात गेलेलं आहे, त्याच्यामुळं 30 किलोमीटर लांबून परिक्रमा करावी लागते. त्याचा नियम असा आहे की नर्मदा नदी ही तुमच्या दष्टिक्षेपात असायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 1-2 किलोमीटर अंतरावरून तुम्ही चालायला पाहिजे. एका रात्रीपेक्षा कुठेही 1 दिवस जास्त मुक्काम करायचं नाही. बऱ्याच ठिकाणी सजावट आहेत, अन्नछत्र आहेत, आग्रह करतात, पण कुठेही न राहता तुम्ही ती परिक्रमा करायला पाहिजे. तर सगळे नियम मोडून ही परिक्रमा करणं ह्या लोकांनी केलं. आता मी जास्त डिटेल, मला ही सगळ्यात जास्त हे पुस्तक आवडलं, कारण ह्याच्यात डे टू डे मी जे लिहिलेलं पुस्तक आहे हे आठवणीचं पुस्तक आहे, ती कादंबरी आहे. हे मात्र प्रवास वर्णनात्मक पुस्तक आहे. त्यांनी डायरी लिहिल्यासारखं लिहिलं आहे, दररोजची डायरी लिहिली आहे, आणि ती डायरी आल्यानंतर एका मासिकात प्रसिद्ध झाली, आणि नंतर ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला वेगळं मार्गदर्शक गाईड वगैरे घ्यायची गरज नाही. हा साधा लेखक आहे, ह्याला शैली नाही आहे, साहित्यिक त्याची भाषा नाही, अलंकारिक भाषा नाही, कुठली वर्णन नाही, पण नर्मदा परिक्रमेचा पूर्ण मार्ग, सगळी गावं, सगळी मुक्कामं, सगळी ठिकाणं, तिथे भेटलेल्या लोकांची वर्णनं, तिथलं वातावरण, तिथल्या लोकांचं राहणीमान, लोकजीवन, लोकांचे स्वभाव
त्याचं सगळं वर्णन त्यांनी आपल्या साध्या शब्दात रिपोर्टच आहे, कुठले संवाद नाही, कुठलं काही अवडंबर नाही, अशा पुस्तकाचं आहे. नर्मदेहरमध्ये खूप चमत्कार त्यांनी सांगितलेले आहेत. आता काही काही चमत्कार तर असे आहेत की लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा करतोय की काय असं वाटण्याची शक्यता आहे. कारण दुसरा एक परिक्रमाचा नियम म्हणजे बहुतेक ठिकाणी सदावर्त जरी असेल, सदावर्त म्हणजे लोक शिधा देतात आणि तुम्हाला ते शिजवून घ्यावं लागतं, तुमची भांडी असावी लागतात. पण ह्या माणसांनी पूर्ण परिक्रमेमध्ये कुठेही स्वतः अन्न शिजवलेलं नाही. जिथे जिथे मोफत जेवण मिळतं अशाच ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे. पण त्याची चालण्याची क्षमताही जबरदस्त आहे. रोज 40-50 किलोमीटरपर्यंत सुद्धा तो चालू शकतो. मग जिथे जेवणाच्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि त्या साधनेच्या याच्यामुळं त्याच्या भोवती भाविक लोक गोळा व्हायचे. तो साधनेला बसायचा, ध्यानाला बसायचा आणि तो असा ध्यानमग्न व्हायचा. आता ते माझा ह्यावर विश्वास नाही, त्यामुळे मी विश्वास ठेवू शकत नाही. पण त्याच्याबद्दल ज्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांना त्यातून बोध घेता येऊ शकतो. गीतेमध्ये असाही एक श्लोक आहे 4थ्या अध्यायात, अज्ञश्च श्रद्धानश्च संशय आत्मा विनश्यति. म्हणजे अज्ञ लोक आणि ज्यांची श्रद्धा नाही, अश्रद्ध लोक, ह्यांचा शेवटी नाश होतो. म्हणजे त्यात मी आहे. म्हणजे ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ते खरंच वाटेल. त्यांनी काही काही वर्णन केली आहे, ते मी सांगणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. पण त्यामुळं लोक प्रभावित व्हायचे आणि प्रत्येक ठिकाणी महाराजजी, स्वामीजी, पंडितजी म्हणून त्यांना आदराने तिथं राहायचा, मुक्कामाचा आग्रह करायचे, तिथं राहायचे, त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था व्हायची. आता अतिंद्रिय अनुभव हे दुसऱ्याला सांगू नये असं म्हणतात, पण त्यांनी सगळ्यांना सांगितलेले आहे आणि ते या पुस्तकातही लिहिलेले आहे. तर अशी 3 प्रकारची ही पुस्तकं आहेत. आता एकेका पुस्तकात मी थोडक्यात माहिती दिली. आता मी आता मी नर्मदा परिक्रमा का करायची इथून मी सुरुवात करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही पारंपरिक साधना सांगितलेल्या आहेत त्यामध्ये तीर्थयात्रा ही साधना आहे आणि त्या तीर्थाटनासाठी ही तीर्थयात्रा करतो. नर्मदाच का, गंगेची परिक्रमा केल्याचं कुणी ऐकवत नाही, यमुनेची परिक्रमा, गोदावरीची परिक्रमा, रामदास स्वामी गोदावरीची परिक्रमा केली आहे अर्धवट, पण परिक्रमा म्हणून त्याला कुठे प्रसिद्धी मिळालेली नाही. मग नर्मदेचीच का? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की नर्मदा ही सगळ्या नदी, सगळ्या पर्वतापेक्षा ही प्राचीन नदी आहे. आता भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हिमालय हा आधुनिक पर्वत आहे आणि विंध्य पर्वत हा हिमालयापेक्षा जुना आहे. त्यामुळे पूर्वीपासून ही नर्मदा नदी ही भारताच्या मध्यभागी असल्यामुळे दक्षिण आणि उत्तर भारताला एकत्र आणणारा एक भाग म्हणून दोन्हीकडचे लोक तिथं एकत्र यायचे आणि मिळून परिक्रमा करायचे आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे नर्मदा परिक्रमाची प्रथा पडली असावी. सगळ्यात जुनी परिक्रमा जी इतिहासात नमूद केलेली आहे ती मार्कंडेय पुराणात मार्कंडेय ऋषीने केलेली आहे आणि ती इसवी सनाच्या 7व्या शतकात केलेली आहे आणि त्यांनी ती परिक्रमा 22 वर्ष केलेली आहे. 22 वर्ष का? कारण नर्मदा परिक्रमेचा नियम असा आहे की नर्मदा नदी ओलांडायची नाही. पण त्या मार्कंडेय ऋषीने एक स्वतःला नियम घालून दिला की नर्मदा नदीला मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्याही ओलांडायच्या नाहीत. जर समजा नर्मदा नदीच्या काठावरून तुम्ही फिरायला लागलात, मध्ये एक उपनदी आली, तिथून पुढे नदीला उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालताना आपण देवाला उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालतो, तर आपण नर्मदा नदीला उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा, उपनदी लागली की त्याच्या उजवीकडे जाऊन पुन्हा तिच्या उगमाच्या पलीकडून येऊन परत त्या नर्मदा नदीला जिथे मिळते तिथून अशा त्यांनी 1000 नद्या ओलांडल्या. नर्मदा नदीला मिळणाऱ्या 1000 उपनद्या आहेत त्या ओलांडण्यामुळे त्यांची परिक्रमा ही 22 वर्ष चालली अशी इतिहासात नोंद आहे. आता हे पुराण हा इतिहास आहे का नाही हा वादाचा विषय आहे, पण मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंड ऋषीच्या परिक्रमेचा उल्लेख आहे. मला असं वाटतं परिक्रमेचा उद्देश हा देशाटनाचा आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, 3रा चरण मला आठवत नाही, खंडेराव गुरुजींना आठवत असेल, पण ह्याचा उद्देश मनुष्या चातुर्य येत असे. फार पर्यटनाने माणसाला चातुर्य येतं. वेगवेगळ्या लोकभागात तुम्ही जाऊन लोकजीवन समजून घेता, तिथलं राहणीमान, तिथलं हवामान, तिथलं खाण्यापिण्याच्या सवयी, तिथल्या लोकांच्या अडचणी, ह्या सगळ्या समजून घेण्याची तुम्हाला संधी मिळते आणि लोकांना एकमेकात मिसळण्याची संधी मिळते. म्हणून हा परिक्रमेचा उपक्रम आपल्या पूर्वजांनी सुरू केला असेल. ह्या परिक्रमेसारखाच प्रकार म्हणजे ही आपल्या महाराष्ट्रात ब्रह्मगिरीची परिक्रमा केली जाते. त्र्यंबकेश्वर जो ब्रह्मगिरी पर्वत आहे जिथे गोदावरी नदीचा उगम आहे
त्याची परिक्रमा चातुर्मासात लोक करतात, ती काही दिवसाची आहे, फार मोठी नाही. पण ह्या लेखकांनी असं लिहिलं की ज्यांना ही परिक्रमा करायची आहे, नर्मदा परिक्रमा आहे, त्यांनी अगोदर ब्रह्मगिरी परिक्रमा करावी. म्हणजे चालण्याची सवय होते, रोज एक 5-10 किलोमीटर चालण्याची सवय व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पंढरपूरची वारी आहे आपली, बरेच जण वारीला पायी जातात, ती सुद्धा एक परिक्रमाच आहे. तर तशा प्रकारची परिक्रमा तुम्ही चालण्याची सवय करण्यासाठी करावी, म्हणून त्यांनी सांगितलं आहे. ह्या परिक्रमाच आहे आणि चालण्याची सवय त्यामुळं होते. तर हे जाणारे लेखकसुद्धा 1 वर्ष रोज 5 किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस करत होते. तर एकंदरीत मी पिरियड सांगितला, इतका वेळ लागतो ह्या परिक्रमेला. हां, आता परिक्रमा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, परी म्हणजे परिसर, भोवताल, आणि क्रमा म्हणजे फिरणं, भोवताली फिरणे. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदेच्या भोवताली फिरणे, आणि ते फिरण्यातून तुमचा उद्देश सफल होणार. बरेच उद्देश आहेत, ते तुमचे पुढच्या ह्याच्यामध्ये येतील माझ्या ह्याच्यात. तर हा नर्मदा परिक्रमेचा पद्धत, ही परिक्रमा सुरू होते अमरकंटकपासून. अमरकंटक म्हणजे मैकल पर्वतामध्ये, विंध्य पर्वताचा एक डोंगर आहे, मैकल डोंगर, तिथून नर्मदा नदी उगम पावते, मध्य प्रदेशात आहे. तिथून सुरुवात करून समुद्रापर्यंत जायचं, समुद्राला क्रॉस करायचं, ते बोटीतून जावं लागतं, नंतर उत्तर तीरावर यायचं, दक्षिण तीरावर सुरू होते आणि उत्तर तीरावरून परत अमरकंटक पडतं. पण आजकाल ही परिक्रमा कुठूनही सुरुवात होते आणि कुठेही जिथून सुरुवात होते त्याच ठिकाणी संपवावं लागते. त्या परिक्रमेचे नियम कसे, तुम्ही ओंकारेश्वरून सुरू केली तर पहिल्यांदा जाऊन तुम्ही तिथं नाव नोंदवावं लागतं. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये परिक्रमावासियांची नोंद असते आणि ते प्रमाणपत्र देतात, हा परिक्रमावासी आहे. ते यासाठी त्या परिक्रमावासियामध्ये बरेचसे भुरटे चोर, गुन्हेगार, फरारी गुन्हेगार, असे अव्वल लोक त्याच्यामध्ये घुसतात परिक्रमावासी म्हणून. आणि बरंच त्याच्यामध्ये जेवण खाणं फुकट असतं, त्यामुळे बरेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी परिचयपत्र काढलेले आहे. प्रत्येक गावात जिथून सुरू करतात तिथे त्यावर शिक्का मारतात, पण ह्या परिक्रमावासी आहे म्हणून तुम्हाला ते प्रूफ म्हणून जवळ बाळगता येतं. आणि ते घेऊन सुरू करताना संकल्प पूजा पहिल्यांदा, नंतर पंचकन्या पूजा म्हणून एक पूजा असते. ही पंचकन्या पूजा म्हणजे गोदावरी नदी ही नर्मदा नदी ही आदिवासी भागातून वाहते आणि आदिवासी मुली ह्या नर्मदेचं स्वरूप समजून, आणि नर्मदा ही कुमारिका आहे असं समजलं जातं. अमरकंटक पर्वतापासून शोण नदी पण येते, शोण नदीला नद म्हणतात, आणि त्या शोणशी ह्या नर्मदेचा विवाह ठरलेला असतो. पण त्या शोणनी नर्मदेशी लग्न, एक पौराणिक कथा आहे, नर्मदेच्या ऐवजी तिच्या दासीशी तो शोण लग्न करतो म्हणून ती अविवाहित राहते, म्हणून नर्मदा ही अविवाहित मानली जाते, म्हणून कुमारिकेची पूजा. नंतर क्षौर करून तिथून ज्या तुम्ही अमरकंटक असो किंवा ओंकारेश्वर असो, नारेश्वर असो, परिक्रमा सुरू केली तिथून सुरू करायची, सर्टिफिकेट घ्यायचं आणि रोज 5-10 किलोमीटर जो तुमचं अंतर असेल तिथं तुम्ही जाऊन मुक्काम करायचा. पूर्वीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गाव आणि प्रत्येक घाट तुम्ही तिथं गेलंच पाहिजे आणि तिथं स्नान केलं पाहिजे असा नियम होता. आता तसं काही नाही, तुम्हाला किती दिवसात पुरी करायची त्याप्रमाणे तुम्ही ते परिक्रमेचं वेळापत्रक ठरवू शकता. अशा पद्धतीची ही परिक्रमा ही. आणि दुसरं म्हणजे नर्मदेला नदी म्हटलं की त्या लोकांना फार राग येतो. नर्मदेला मैया म्हणायचं, नर्मदा नदी असं कोणी म्हटलं तर ते मारायला येतात, इतक्या त्या लोकांच्या त्याविषयी भावना आहेत. परिक्रमेविषयी त्यांनी सांगितलं की 80% परिक्रमावासी हे मध्य प्रदेशातले आहेत आणि राहिलेले जे 20% आहे त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. आता सध्या परिक्रमावासी याच्यामध्ये दक्षिण भारतीय फार कमी आहेत असं लेखकांचं स्टॅटिस्टिक्स आहे. तिघांचंही म्हणणं आहे की महाराष्ट्रातले नंबर 2वर आणि नर्मदा नदी ह्या 3 राज्यातूनच वाहते. मध्य प्रदेशातून जवळजवळ 1068 किलोमीटर, महाराष्ट्रामध्ये 72 किलोमीटर आणि 160 ते 80 किलोमीटर गुजरातमधून वाहते. तर अशा 3 राज्यातूनच हे जास्त परिक्रमावासी येतात आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मंदिरं आश्रम आहे तिथं जेवणा खाण्याची सोय वगैरे त्या लोकांनी केलेली आहे. चातुर्मासात परिक्रमा थांबते हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काही पारंपरिक शब्द आहेत तिथले. परिक्रमा कहाँ से उठाई, कुठून सुरू केली, कहाँ से उठाई. त्याच्यानंतर बन्सी म्हणजे चिलीम, गांजा ओढणारे लोक असतात, बन्सी है क्या म्हणून विचारतात. त्याच्यानंतर आसन लगाव म्हणजे तुम्ही कुठेही राहायची जागा जिथे आहे तिथे यस पधारिये स्वामीजी, पधारिये महंतजी, आसन लगाव म्हणजे तिथं तुम्हाला राहायला मोकळीक आहे. आणि राहण्यासाठी कुठल्याही जागेचं बंधन नाही. ज्या बहुतेक गावात जिथे धर्मशाळा आहे तिथे राहायची सोय होते, बहुतेक गावात देवळं असतात, मंदिरात राहायची सोय होते, शाळा, ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना,
कुठेही परिक्रमावासी जर राहायला लागले मुक्कामाला तर कुणी नाही म्हणत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये परिक्रमावासींना आग्रहाने बोलून जेवण घालण्याची परंपरा आहे. म्हणजे परिक्रमावासीला एवढं पवित्र मानतात की परिक्रमावासाचे पाय धुवून डोक्याला लावणारे लोक त्यांना भेटलेले आहेत तिथे. आणि एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एक बाई, तरुण स्त्री, गरिबाची, दलित वर्गातली, ती अर्धा किलोमीटर यांच्या मागे पळत गेली की तुम्ही आमच्या घरी मुक्काम करा. तिला असं वाटलं की आपण गरीब आहोत म्हणून हे आपल्या घरी येत नाही. मग ते त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी मुक्काम केला, तिथं राहिली आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेवण खाण प्रसाद घेऊन ते तिथून बाहेर पडले. तिसरा एक पारंपरिक शब्द आहे कढाई. कढाई म्हणजे प्रसाद, म्हणजे शिरा. तुमचा जर नवस असेल तर ते कढई करायची, त्या कढईमध्ये शिरा करून सगळ्यांना वाटायचा, पंचकन्यांची पूजा करायची. आणि बहुतेक 80% लोक मध्य प्रदेशामध्ये जे आहेत ते मन्नत, नवसासाठी परिक्रमा करतात. त्याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या परिक्रमा आहेत. एक आहे परिक्रमा पंचक्रोशी परिक्रमा. पंचक्रोशी परिक्रमामध्ये पूर्ण परिक्रमा करायची नसते. 5 गावं किंवा 5 दिवस किंवा 5 गाव, 5 दिवस किंवा 5 कोस एवढी परिक्रमा, त्यांचा नवसाची तेवढ्या पद्धतीची परिक्रमा असते. दुसरी परिक्रमा आहे जलहारी परिक्रमा. ह्याच्यामध्ये समुद्रातून जाण्याचा जो मार्ग आहे, समुद्र क्रॉस करण्याचा, तो नाही. अमरकंटकपासून कोटपूर म्हणजे अंकलेश्वर जवळ गाव आहे, तिथपर्यंत पायी जायचं, तिथून परत यायचं अमरकंटकला आणि नंतर उलट्या बाजूने जाऊन परत समुद्राकडून जाऊन परत समुद्र, म्हणजे ह्या एका परिक्रमेमध्ये 2 परिक्रमा होतात. तर त्याला म्हणतात जलहारी परिक्रमा. तिसरी परिक्रमा आहे बजरंग परिक्रमा. ह्या बजरंग परिक्रमेमध्ये सुद्धा पूर्ण परिक्रमा नाही, तर नर्मदा काठावरची जी मंदिरं आहेत, हनुमान मंदिरं, त्या हनुमान मंदिराचं दर्शन घ्यायचं. आता समज तुम्ही उदगीर नर्मदा पराक्रमी काठी गाव आहे, इथल्या हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं, पलीकडच्या तीरावर जर दुसरं गाव तिथं हनुमानचं मंदिर असेल तर क्रॉस करून तिथं जायचं आणि तिथलं दर्शन घ्यायचं, परत दुसऱ्या हनुमान मंदिर, असे 25 ते 30 महादेव हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं. त्याला म्हणतात बजरंग परिक्रमा. 90% लोक हे रेल्वे किंवा मोटरने अशी परिक्रमा करतात. ते असं सर्वसाधारण तिथलं लोकांचं बहुतेक ठिकाणी सदावर्त मिळतं, शिदा मिळतो. जेवण तुमचं तुम्ही करायला करून घ्यावं लागतं. पण त्यासाठी परिक्रमेची 2-3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कुठल्या गोष्टीची तयारी ठेवावी लागते, परिक्रमेचं अर्थशास्त्र त्यांनी सांगितलं आहे. पूर्वतयारीमध्ये रोज भरपूर चालण्याची सवय तुम्हाला पाहिजे. 5 ते 10 किलोमीटर चालणार. ओळखपत्र, मिळणारा शिदा शिजवण्याची तुमची तयारी पाहिजे. शिदा मिळतो पण तो उच्च प्रतीचा नसतो. जाडं भरड अन्न, तांदूळ, डाळ, त्याच्यानंतर मीठ मिरची देतात. तेल मसाले वगैरे मिळत नाही. म्हणजे तेल, मीठ, मसाले, मिरची याच्याशिवाय खायची तुम्हाला सवय लागली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीहून पाणी आणणं, स्वयंपाक करणं, 3 दगडाची चूल मांडणं, परत जेवण झाल्यानंतर भांडी घासणं.